नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाही डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी बघा, आपण बाही लांबी घेतली 8 इंच, घडी घेतली 7.5 इंचाची, कॅप हाईट घेतली 3 इंचाची। जिथून कॅप हाईट घेतली तिथून मध्ये 2 इंच मोजायचं आहे। वरच्या साईडनी सुद्धा आपल्याला 2 इंच मोजून घ्यायचे आहे आणि इथे द्यायचा आपल्याला बाहीचा आकार। बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण बाहीचा आकार दिला। दंडघेर घेतला 4.5 आणि 1.25 इंच घेतली मार्जिन। इथे सुद्धा ही तिरपी रेषा मारून घ्यायची। जो आकार आपण दिला तो घ्यायचा आहे कट करून। बघा, हे दोघे आकार आपल्याला कट करून घ्यायचे। आकार कट झाल्यानंतर आता काय करायचं आहे, नवीन मैत्रिणींना ज्यांना डिझाईन बनवता येत नाही त्यांनी ही रेषा ओढून घ्यायची। आपल्याला जितकी शिलाई मारायची ना तितकी ही रेषा ओढून घ्यायची आणि हे आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला साधारण 3x3चा, त्याचे हे असे त्रिकोण बनवायचे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची। अगदी सुंदर अशी एका मैत्रिणींची रिक्वायरमेंट होती की मला हे समजलं नाही कसं लावलं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तशी डिझाईन लावून दाखवली। तर एकदम बारकाईने बघा आणि नक्की ट्राय करा। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला अस्तरवरती ही डिझाईन लावायची। अस्तरची बाही कटिंग केली त्याच्यावरती ही डिझाईन ह्याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायची। जी शिलाई आपण त्या डिझाईनला मारलेली ती शिलाई त्या रेषेवरती ठेवायची आणि परत त्याच्यावरती अशी शिलाई मारून डिझाईन पॅक करून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे। तर तुम्ही नक्की बघा आणि नक्की ट्राय करा। बघा, आता उरलेला जो कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता कपड्याची बाही काढायची। ही आपण अस्तरची काढली होती। आता हा घेतला आपण कपड्याची बाही आपण कट केली नाही, फक्त कपडा घेतला आणि बाही त्याच्यावरती ठेवून बघा जी डिझाईन होती ती आपल्या पीसवर ठेवली आणि अस्तरवरती केलं। नंतर शिलाई मारून घेतली, कपडामध्ये पलटी करून त्याच्यावरती द्यायची दाबटीप। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची आहे, म्हणजे काय होईल, कपडा कुठेही बाहेर दिसणार नाही। बघा, अगदी मस्त फिनिशिंगमध्ये आपली डिझाईन ती लावून झालेली आहे। कपड्याला पलटी मारून पूर्ण बाही जॉईंट करून घ्यायची ह्याप्रमाणे। बघा, अगदी सुंदर अशी आपली डिझाईन लागली, कुठेही दोरे वगैरे दिसत नाही, एकदम फिनिशिंगमध्ये ती डिझाईन बनते। अशी नक्की लावून बघा तुम्ही, तुमच्यासुद्धा ब्लाऊजला एकदमच भारी दिसेल। बघा, अगदी छान अशी आपली डिझाईन खालची साईड पूर्ण झालेली। आता इथे बाहीला काय करायचं, सेंटरला एक रेष मारून घ्यायची। बघा, अशी ह्याप्रमाणे आपण रेष मारून घेतली। आता एक कॅनव्हासचा तुकडा घेतला, साधारण इतका मोठा घेतला आपण, बाहीच्या उंचीपेक्षा थोडासा कमी घेतला। तर त्याच्यावरती ना आपण असं 4 इंच मोजून घ्यायचं आहे आणि मध्ये 2 इंचावरती सुद्धा एक पॉईंट टाकायचा आहे। तिथून बाहेर 1 इंच करायचा आणि इथे असा आकार द्यायचा आहे। बघा, इकडनं सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा, म्हणजे काय होईल, सोपं जाईल आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी। रेषेच्या बाहेर साधारण 1.25 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घेतलं। पुन्हा दुसरा एक तुकडा घेतला कपड्याचा, त्याच्यावरती हा कॅनव्हासचा तुकडा ठेवून जी रेषा मारली त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपण याला पॅच बनवतो। बघा कसा बनवतोय, अगदी सोप्या पद्धतीमध्ये। आता कपडा आहे ना थोडा असा कट करून घ्यायचा आहे, थोडाच कट करायचा, कारण तो आपल्याला कॅनव्हासवरती फोल्ड करता आला पाहिजे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला तो कॅनव्हासवरती असा फोल्ड करून घ्यायचा आहे। फोल्ड केला ना मैत्रिणींनो, म्हणजे दोरे वगैरे निघत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते डिझाईनची, त्याच्यामुळे असं फोल्ड करून घ्यायचं। बघा, हे फोल्ड करून झाल्यानंतर आता जी आपण रेष मारली बरोबर असं सेंटर लावून तिथे एक पिन लावून घ्यायची आणि पुन्हा एकदा जी शिलाई आपण मारलेली आहे ना आता त्याच्यावरतीच ही शिलाई मारून घ्यायची। बघा, म्हणजे ब्लाऊजचा जो कपडा आहे त्याच्यावरती आपण हा पॅच ठेवून आणि शिलाई मारून घेतली। नंतर पिन काढून घ्यायची आणि मध्ये हा पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। थोडंसं शिलाईच्या बाहेर कट करायचं, एकदम शिलाईला खेटून कट करायचं नाही। कट करून झाल्यानंतर असे छोटे हे करायचं, नॉचेस द्यायचे छोटे आणि अस्तर आणि कॅनव्हास ते मध्ये पलटी करायचं आणि वरून परत एकदा दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे बघा अगदी परफेक्ट असा आकार आपला तो तयार झालेला आहे।
मैत्रिणी अगदी सोपी डिझाईन तुम्हाला सांगणार आहे मी आज, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आता हा आकार आपला पूर्ण तयार झाला. 3 बाय 3चे आपण ही चौकोनी तुकडे घेतलेत, त्याचासुद्धा आपल्याला असं त्रिकोण बनवायचं आहे. बघा ह्याप्रमाणे असे त्रिकोण आपल्याला 3-4 हे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा ह्याप्रमाणे ठेवून एकावर एक आणि आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची. आता आपण हे बघून घेऊया किती वरती येतं, किंवा आणखी एखादा इथे जॉईंट करून घेऊया. चार त्रिकोण आपल्याला लागलेले आहेत आणि ह्याप्रमाणे आपल्याला ते लावून घ्यायचे. बघा इथे पुन्हा आपल्याला एक शिलाई अशी मारून घ्यायची आहे. व्यवस्थित ठेवून आणि मग शिलाई मारायची मैत्रिणींनो. एकदम बरोबर सेंटरला ते आपली डिझाईन आली पाहिजे. नंतरून आपल्याला एक लेस लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे गोल्डन लेस लावतोय आपण इथे. तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस लावली तरी चालेल. जसा आपण आकार बनवला त्याप्रमाणे आपल्याला ही लेस लावून घ्यायची. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा ही लेससुद्धा आपली लावून झाली आणि जी डिझाईन आता आपण बनवली त्याच्यावरती लावायचे आहेत आपल्याला मणी. 4 आपण ते हे लावले ना त्रिकोण, त्या 4 याच्यावरती 4 मणी आपल्याला लावून घ्यायचे आहेत. एकदम टोकावरती ते मणी लावायचे आहेत. नसेल तुम्हाला आवडत तर नाही लावले तरी चालेल, आवडत असेल तर तुम्ही मणी लावू शकता. त्याच्याने आणखी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होईल. आणि एक मण्यांची माळसुद्धा आपल्याला लावायची आहे. तर ह्याप्रमाणे आपण ती माळसुद्धा लावून घेतली आणि बघा आपल्या बाहीचा फायनल लुक. कशी वाटली आपली बाही डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं बाहीला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.